नमस्कार, स्वागत आहे आपलं जनजागृती न्यूज महाराष्ट्रासाठी। आज आपण आहोत बीडच्या नगरपालिका कार्यालयामध्ये। अंकुश नगर हा जो भाग आहे बालेपीरमधला, त्या ठिकाणची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवरती ममता इंडस्ट्रीज नावाच्या एका म्हणजे प्रोजेक्टने त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। आणि हे जे अतिक्रमण आहे ते अक्षरशः स्मशानभूमीची जी भिंत आहे, पाडभिंत, त्या भिंतीच्या वरती या प्रोजेक्टचं जे बांधकाम आहे त्या बिल्डिंगचं हे करण्यात आलेलं आहे। या संबंधित आम्ही 2 दिवसापूर्वी एक बातमी केली होती आणि हे प्रकरण उजेडात आणलं होतं। आज आम्ही बीडच्या नगर पालिकेमध्ये आहोत आणि त्या भागाचे म्हणजे अंकुश नगर वगैरे हा जो भाग आहे, बालेपीर भाग आहे, या भागाचे SI आहेत आपल्यासोबत, शशिकांत जोगदंड नावाचे। आम्ही त्यांच्याशी बोलतोय आणि या प्रकरणामध्ये ते काय कारवाई करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। सर, मला सांगा, बालेपीर भागामध्ये जी स्मशानभूमी आहे अंकुश नगर भागामध्ये, त्याच्या भिंतीवरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। ममता इंडस्ट्रीज नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीने आपल्या नगरपालिका हद्दीत असलेल्या किंवा मालकीच्या असलेल्या स्मशानभूमीवर बांधकाम केलेलं आहे। याबाबत अगोदरही काही तक्रारी दाखल झालेल्या आहेत तुमच्याकडे, तर या बाबतीमध्ये आपण काय कारवाई करणार आहे? माझ्याकडे तेथील रहिवासी जे आहेत त्या रहिवाशांनी तक्रार केली होती। त्या तक्रारीनंतर तात्काळ टपाल मिळाले आपण स्थळ पाहणी केली होती तिथली। 30 तारखेला आली होती आमच्याकडे तक्रार, मार्चच्या। तर 4 तारखेला आपण, एप्रिलच्या 2 तारखेला आपण तिचं स्थळ पाहणी केली। स्थळ पाहणी केल्यानंतर आमच्या निदर्शनास आले की ऍक्च्युअल तिथं अतिक्रमण आहे। मग ते आम्ही स्थळ पाहणी केल्यानंतर आमचे तत्कालीन मुख्याधिकारी साहेब जे आहेत त्यांना ती सगळे अहवाल वगैरे सादर करून सदर जो अतिक्रमणधारक आहे त्यांना आपण नोटीस दिली। MTPR ऍक्ट नुसार आपण नोटीस दिली त्यांना। 52 त्याच्यामध्ये त्यांना आपण 30 दिवसाचा कालावधी दिला होता। मग त्याच्यानंतर दुसरी नोटीस देण्यासाठी आपण ज्यावेळेस प्रयत्न केले त्यावेळेस मुख्याधिकारी साहेब यांची बदली झाली। ज्यावेळेस दुसरे मुख्याधिकारी साहेब आले सध्याचे जे आहेत ते, तर तिथं जे टेक्निकल इश्यू होता आपला ऑफिसचा, तर त्यात थोडं लॉग इन वगैरे करताना वेळ लागल्यामुळे दुसरी नोटीस जायला थोडा वेळ लागला। आणि वेळ लागल्यामुळे की तिथल्या लोकांना असा समज झाला की ती कारवाई होत नाहीये, पण कारवाई चालू आहे। आम्ही त्यांना दुसरी नोटीसही दिली आहे, त्यांना 3 दिवसाचा टाइम दिला आहे ते त्यांचं सामान वगैरे तिथून हलवण्यासाठी। ही जी तुम्ही दुसरी नोटीस दिली ही कधी दिलेली आहे त्यांना? ती आम्ही काल दिली। आणि किती दिवसाचा कालावधी? म्हणजे 3 दिवसात त्यांनी ते काढून घ्यायचं सामान वगैरे सगळं। म्हणजे त्या इंडस्ट्रीवाल्यांनी ती काढून? हो। अच्छा, आणि जर 3 दिवसामध्ये जर कारवाई झाली, म्हणजे त्यांनी काही स्वतःहून केलं नाही, तर नगरपालिकेच्या प्रशासनाकडून काय कारवाई केली? आम्ही ते अतिक्रमण काढून घेऊ। अच्छा, 3 दिवस तुम्ही वाट बघणार आहात? हो। आणि 3 दिवसाच्या नंतर तुम्ही पुढे कारवाई करणार? हो। तर हे होते बालेपीर भागातील SI शशिकांत जोगदंड यांनी सांगितलं की आम्ही संबंधित इंडस्ट्रीचे जे काही ओनर आहेत त्यांना आम्ही नोटीस फायनली दिलेली आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी म्हणजे ह्याला वेळ लागला हे त्यांनी मान्य केलं, कारण मध्यंतरी मुख्याधिकारी यांची अचानक बदली झाली। काही तांत्रिक कारणामुळे ही तक्रारी वगैरे हा जो प्रकार असतो तो त्याला वेळ लागला, लॉग इन वगैरे हे प्रकार। परंतु आता फायनली त्या ओनरला किंवा ममता इंडस्ट्रीजला नोटीस देण्यात आलेली आहे आणि 3 दिवसाचा कालावधी त्यांना देण्यात आला असं त्यांनी आताच सांगितलेलं आहे। 3 दिवसानंतर समोरच्या ओनरने जर ते बांधकाम पाडून घेतलं नाही स्वतःहून, तर नगरपालिका ही तोडक कारवाई करेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। जनजागृती न्यूज महाराष्ट्रासाठी मी महादेव सवाई, बीड।